कसे कोणाचं पोरग रे आईला खरंच की एक खत्म नहीं हुआ मटण खायची इच्छा झाली की फक्त टीमवर आठवतात. हॉटेल राजीव मला एवढे हॉटेलवाले बोलवतात की शेट आमच्याकडे या. पण जी कडकडून इच्छा झाली का मटण खायची चतुर खायची की फक्त एकच नाव दिसतं राजीव. आता ही माझी तिसरी वेळ तुमच्याकडे. 2 वेळा तर मी रील काढून गेलो या आणि आज म्हणलं फक्त जेवायचं मन सोक्त जेवून जायचं त्याच्यामुळे आलं. कसं वाटलं जेवण एक नंबर क्वालिटी. पहिल्यांदा जसं चालतो त्या क्वालिटीमध्ये अजून जास्त सुधारणा झाली आणि एक नंबर अप्रतिम जेवण होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेड बरं का, आमचा हा माणूस सातारवरून आलाय बरं का. तो माझ्या रील्स बघतो आणि त्याने मला सांगितलं की मला तुमच्याकडे आल्यावर जेवा जायचं राजवीरला. म्हणलं ठीक आहे जाऊ, म्हणलं काय विषय नाही. आणि तुमच्याकडली जी रस्स्याची क्वालिटी आहे ना, सगळ्यात महत्त्वाचं जेवण म्हणजे खरं रस्स्यावर आहे. तुम्ही प्लेटमध्ये 2 पीस आहे 4 पीस जे असतात 4-4 6 द्यायचा त्याच्यावर पूर्ण जेवण नाही. रस्स्याची क्वालिटी ना त्याच्यावर जेवण आहे. माझ्या ताटात दाखवा. हो का कसं पुसून खाल्लं या, म्हणजे विषयच नाही. चाटून पुसूनच असतं या असला रस्सा या. आणि कमीत कमी अर्धी परात रस्सा खाल्ला या, म्हणजे एवढा क्वालिटी रस्सा. आणि चतुर म्हणसाल तर 2 फ्राय चतुर आणि 1 मसाल्यातला चतुर, 3 चतुर खाल्ल्या त्या. आता तुम्ही जे मसाला बनवता ना त्यातच काय जादू ते आम्हाला माहित नाही. म्हणजे आम्हाला सारखं असं चुंबकासारखं ओढून घेता या, म्हणजे सारखं इकडे बोलावताय का कोणाचं. आणि खतरनाक बरं का. पण मला असं वाटतं की तुम्ही म्हणजे प्रत्येकाने एकदा ना एकदा राजवीरला या भेट द्यावा. कारण मी एवढ्या हॉटेलला जेवतोय, एवढ्या हॉटेल जेवले, पण इथं 3 मी आजपर्यंत असं डबल रिपीट म्हणलं तर कुठल्या हॉटेलला नाही. पण आज इथं 3री वेळ जेवायची माझी. खतरनाक जेवण आहे. आणि आमच्या बारक्या पण नाही ना, बारक्या हो गे बारक्या फॅन या. आणि विशेष म्हणजे काय माहिती का, आता बारक्या जोडीला मी पण चाललो या. मी पण मटण खाऊन बारका व्हायला लागले या, असं झालंय बघा. पण काय नाही शेट, एक नंबर जेवण आहे, भारी या. सगळ्या माझं तुमच्या ग्राहकांना एकच सांगणं आहे की तुम्ही अवश्य राजवीरला या. हॉटेल राजवीर टेंभुर्णीत आहे, बायपास रोडला, कुर्डवाडी ब्रिजच्या शेजारीच आहे या हॉटेल राजवीर. सर्व्हिस रोडला दिसतं, एक नंबर आहे. हॉटेल छोटंच आहे पण क्वालिटी नाद आहे बास. आणि परत मग असं मी एक शब्द म्हणेन,